कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघानं प्रतिदिन 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केलाय। या निमित्तानं गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या 10व्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला अमृत कलश पूजन कार्यक्रम संपन्न झाला। पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या अमृत कलशाचं पूजन करण्यात आलं। यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार केपी पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, चेअरमन अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना किमान 4 रुपये दरवाढ देण्याचा शब्द पाळत गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 तर म्हैशीच्या दुधाला 12 रुपये अशी ऐतिहासिक दरवाढ दिल्याचं सांगितलं। मुंबई आणि पुण्यामध्ये होत असलेल्या गोकुळच्या दूध विक्रीमुळे शेतकऱ्यांच्या घामाला योग्य किंमत देणं शक्य होत असून याचं श्रेय संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांना असल्याचंही त्यांनी नमूद केलं। महानंद हा ब्रँड अडचणीत आल्यामुळे गोकुळ हाच राज्याचा ब्रँड करावा यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। ज्या वेळेला लिटरला 25 रुपये दर झाला त्याच वेळेला शेतकरी संघटनेने आंदोलन करायला सुरुवात केली की जोपर्यंत सरकार यात हस्तक्षेप करणार नाही, सरकार जोपर्यंत अनुदान देणार नाही, कर्नाटकमध्ये नंदिनी फेडरेशनला दूध घालणाऱ्याला गेले 4 वर्ष 5 रुपये अनुदान आहे। त्यांनी त्या नंदिनी फेडरेशनला दूध घालायचं। आपला महानंद दूध संघ हा जो जिल्ह्याचा राज्याचा आहे तो मोडून पडलेला आहे, त्यामुळे आपल्याला नेम करता आलेला नाही। आणि म्हणून मी शासनाला विनंती करेन की गोकुळ हाच ब्रँड आता राज्याचा धरा, संपूर्ण राज्यामध्ये गोकुळचा ब्रँड हा महत्त्व माना आणि गोकुळला जे दूध घालतील त्यालाच 5 रुपये अनुदान द्यायची योजना काढा। संपूर्ण एकच ब्रँड होऊन जाईल आणि अमूलला आम्हाला टक्कर देता येईल अशा भावना मी त्या मीटिंगमध्ये मांडलेल्या होत्या। आमदार सतेज पाटील यांनी 20 लाख लिटर दैनंदिन दूध संकलन करण्याचं शिवधनुष्य निश्चितपणे पेलू असा विश्वास व्यक्त केला। सत्ता परिवर्तनानंतर संचालक मंडळानं दूध उत्पादकांना जादा दर देण्यासह काटकसरीचा कारभार करत घेतलेल्या निर्णयांमुळे गोकुळ हा राज्याचा ब्रँड बनत असून हा ब्रँड अधिक विकसित करण्यासाठी गोकुळशी संबंधित सर्वच घटकांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं। माणसं 100 वर्ष राहणार नाहीत, संस्था 100 वर्ष राहणार आणि म्हणून संस्था टिकली पाहिजे ही आम्हा सगळ्या नेते मंडळींची सातत्यानं भूमिका आहे। आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात देखील हे उद्दिष्ट लवकर आपल्याला पूर्ण कसं करता येईल, 20 लाखाचं 25 लाखावर कसं जाता येईल, जी अपेक्षा होती पूर्वीच्या काळामध्ये की या पश्चिम महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा ब्रँड गोकुळ झाला पाहिजे, ती अपेक्षा कदाचित तुमच्या आमच्या माध्यमातूनच पूर्ण होईल हा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करायचा की महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून गोकुळ आपल्याला पुढे कसा नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे। खासदार संजय मंडलिक यांनी 20 लाख लिटर दूध संकलन गृहीत धरून यापूर्वीच गोकुळ दूध संघात नोकर भरती करण्यात आली असल्यामुळे नव्यानं नोकर भरती होऊ देऊ नका असं सूचित केलं। माजी आमदार केपी पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे दूध उत्पादकांचा विश्वास सार्थ करत असल्याचं सांगितलं। चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळनं म्हैशीच्या दुधाचं 9 लाख लिटर तर गाईच्या दुधाचं 8 लाख लिटर संकलन करत दैनंदिन 17 लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठला असल्याचं सांगितलं। गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांचं काम अतिशय चांगलं होतं, परंतु राजकारणामुळे त्यांना दूर बसावं लागलं अशी खंत व्यक्त करत जोपर्यंत त्यांच्याबरोबर फेटेवाले धोतरवाले संचालक होते तोपर्यंत त्यांची खुर्ची शाबूत होती, मात्र पॅन्टवाले आले आणि त्यांना बाजूला करण्यात आलं अशा शब्दात त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना अप्रत्यक्ष टोला लगावला। या कार्यक्रमात 17 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्था आणि उत्पादकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। पशुखाद्य तसंच वैरण बियाण्यांच्या सर्वाधिक खरेदी करणाऱ्या संस्था प्रतिनिधींना सुद्धा यावेळी सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, शशिकांत पाटील सुयेकर, अजित नरके, बाबासाहेब चौगले, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, प्रकाश पाटील, रणजित पाटील, मुरलीधर जाधव,
S.R. पाटील, बाळासाहेब खाडे, कर्णसिंह गायकवाड, अमरीश घाटगे, अंजना रेडेकर, किसन चौगले, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक उपस्थित होते.